जय श्री कृष्ण. आज मी तुम्हाला सार्थश्री एकनाथी भागवत अध्याय 2 यातल्या काही ओवींचे वाचन करून दाखवेल आणि त्यांचा अर्थ पण समजावून सांगेल. तर चला सुरू करूया. ओम श्री गणेशाय नमः. परिमृग देही जान, भरतासी श्रीकृष्ण स्मरण. पूर्वी केले जे अनुष्ठान, ते अंतर जान कदा नेदी. मागुता तिसरे जन्मे पाहे, तो जड भरत नामला आहे. तेथे तो निर्ममत्वे राहे, तेने होय नित्यमुक्त. बहुतांजन्मीची उणीवी, येणे जन्मे काढिली बरवी. निजात्मा आकडुनी विजीवी, परब्रह्म पदवी पावला. ऋषभपुत्र उत्पत्ती, शतबंधू जान निश्चिती. त्यांत हे ज्येष्ठाची स्थिती, उरल्यांची गती ते ऐका. तेषां नव नवद्वीप, पतयोस्य समन्तत. कर्मतंत्र प्रणेतार, एकाशीतिर्द्विजातयः. ऋषभदेवाच्या 100 पुत्रांपैकी 9 पुत्र भारतवर्षाच्या सभोवताली असलेल्या ब्रह्मावर्तादी नवखंडांचे राजे झाले व राहिलेले 81 कर्ममार्ग प्रवर्तक ब्राह्मण झाले. नवखंडात प्रति ते केले खंडाधिपती. 81 जणांची स्थिती, कर्ममार्गी होती प्रवर्तक. उरले जे 9 जण, सकळ भाग्याचे भूषण. ब्रह्मज्ञानाचे अधिष्ठान, ऐकलक्षण तयांचे. नवभवं महाभागा, मुनयोऽर्थ शंसिनः. श्रमणा वातर्षण, आत्मविद्या विशारदाः. राहिलेले 9 संन्यासी झाले. ते मोठे भाग्यवान होते. त्यांनी अत्यंत परिश्रमाने आत्मविद्या संपादन केली होती. त्या विद्येमध्ये ते निपुण होते. ते नेहमी दिगंबर अवस्थेत राहत होते आणि अधिकारी व्यक्तींना परमार्थाचा उपदेश करीत होते. ऋषभ कुळी कुळदीप, स्नेहसूत्रे विन देदीप्य. 9 जण स्वयं सद्रूप, सायुज्य स्वरूप प्रकाशक. आत्माभ्यासीन परिश्रम, करुण निरसिले कर्म. या लागी ते अकृताश्रम, निज निभ्रम स्वयं जाहले. शाब्दबोधे सदोदित, ब्रह्मज्ञान पारंगत. शिष्य प्रबोधीन समर्थ, परमाभूत अतिदक्ष. ते ब्रह्मविद्येचे चालते डिंब, त्यांचे अवयव ते ब्रह्मकोंब. ते विद्येचे पूर्णबिंब, स्वयंभ परब्रह्म. 10 दिशा एकुची दोरा, भरूनी पांघरूने मुनीश्वरा. वारा वळून कडदोरा, बांधिला पुरा ग्रंथीरूप. आकाशाच्या ठाई, अंबरत्व केले तिहीन. ते चिदंबर पाही, एकची नवाही पांघरून. प्राणापान वळूनी दोन्ही, गाठी केली नाभीच्या ठाई. तव जीवग्रंथी सुटली पाही, तेची नवाही ब्रह्मसूत्र. ऐसे परब्रह्म वैभवे, निडारले निजानुभवे. त्यांची सांगेन मी नावे, यथा गौरवे ते ऐक. आता या ओवींचा अर्थ. भरत मृग झाला, परंतु त्या मृगाच्या ध्येयामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णाचे स्मरण होते. पूर्वजन्मी केलेले अनुष्ठान कधीही व्यर्थ जात नाही हे पक्के समज. त्यानंतर 3ऱ्या जन्मी तो जडभरत नावाने प्रसिद्ध झाला. तेथे तो माया मोहपाशापासून अगदी अलिप्त राहिल्यामुळे नित्यमुक्त झाला. मागील पुष्कळ जन्मांची उणीव त्याने या जन्मात भरून काढली. त्याने आपला जीव शिवस्वरूपात लीन करून परब्रह्माला प्राप्त करून घेतला. याप्रमाणे ऋषभाला 100 पुत्र होते. त्यांपैकी सर्वांत ज्येष्ठ त्याची स्थिती सांगितली. आता बाकीची स्थिती ऐक. प्रत्येक खंडावर एक याप्रमाणे ऋषभदेवाचे 9 पुत्र 9 खंडाचे अधिपती करून ठेवले. राहिलेले 81 पुत्र कर्ममार्गाचे प्रवर्तक होते. बाकी जे राहिलेले होते ते सर्व भाग्याचे भूषण व ब्रह्मज्ञानाचे केवळ अधिष्ठानच होते. त्यांचे लक्षण मागतो ऐक. तेलवातीशिवाय प्रकाश देणारे असे 9 बंधू जणू काही दीपकच होते. ते 9ही जण सच्चिदानंद स्वरूपाशी एकरूप होते.
व साधकांना दिव्य आनंद प्रकाशाचा अनुभव देणारे होते. त्यांनी परिश्रमाने आत्मचैतन्याला जाणलेले होते. त्यामुळे सर्व प्रकारचे कर्म आणि अकर्म नाहीसे होऊन गेले होते. त्यांच्या हृदयातील सर्व प्रकारचा भ्रम संपलेला होता. त्यामुळे त्यांना कोणताही आश्रम स्वीकारण्याचे शिल्लक राहिले नव्हते. ते ब्रह्मज्ञानात पारंगत होते. त्यामुळे शब्दबोधात निष्णात होते. ते शिष्यांना बोध करण्यास समर्थ, परम अद्भुत व अत्यंत दक्ष होते. ते ब्रह्मविद्येचे चालते बोलते जणू काही पुतळेच होते. त्यांचे अवयव म्हणजे ब्रह्माला फुटलेला कोंबच होता. ते बुद्धीचे पूर्ण बिंब होते. ते स्वतः सिद्ध परमब्रह्माचे स्वरूप होते. त्यांची वस्त्रे दशदिशा याच एक तंतूने विणलेली होती. वारा हा त्यांचा घट्ट वळून बांधलेला कडदोरा होता. आकाश हेच त्यांचे वस्त्र होते. ते 9 जणांनी पांघरले होते. प्राण व अपान या दोहोंची दोरी वळून त्यांनी नाभीमध्ये तिची गाठ दिली. त्यावेळी मी जीव आहे ही गाठ सुटली आणि तेच त्या 9 जणांचे यज्ञोपवीत होय. याप्रमाणे परब्रह्माच्या वैभवाने व आत्मसाक्षात्काराने ते पूर्ण परिपक्व झाले होते. आता या 9 जणांची नावे यथागौरव सांगतो, ते ऐक. धन्यवाद. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. जय श्री कृष्ण.